शुभ सकाळ माऊली. कशा आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा आपल्या शुभ सकाळ माऊली चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच भोळे शंकराच्या चरणी प्रार्थना. चला करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही ते धापेवाडा झाल्यानंतर आजदा इथे आलो आणि आजद्याला भयंकर मोठा गणपती आहे. गणपतीचे दर्शन केले. त्यानंतर इथे थोडंसं व्ह्यू खूप छान आहे या मंदिराच्या खाली वगैरे आणि मंदिर असं टेकडीवर असल्यासारखं आहे थोडं आणि खूप छान असे फोटो वगैरे काढले आणि घरून नाश्ता आणला होता तो म्हणजे इडली आणि सांबार. खूप भारी झाली होती आणि त्यानंतर आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर इथे कोणी पिकनिकसाठी वगैरे येतात तर इकडे फॅमिली पिकनिक तर म्हणून इकडे छान असे टिफिन वगैरे आणले होते. सर्वांनी छान इकडे बसून मस्त जेवण करत होते. शाळेत हे सेट इथे डबे खाण्यासाठीच म्हणून आहे आणि त्यानंतर गणपतीच्या मंदिराच्या अगदी समोरच झोपलेला मारुती आहे. इथे झोपलेल्या मारुतीचं मंदिर आहे. इथे मारुती झोपलेला आहे आणि त्यानंतर आम्ही तिथे सुद्धा दर्शन केलं. कळसाच्या गणपतीचे दर्शन केले. त्यानंतर झोपलेल्या मारुतीचे सुद्धा दर्शन केले आणि त्यानंतर आम्ही दोघं नवरा बायको निघाला होते म्हणजे वाकीला जाण्यासाठी. वाकीला ताजुद्दीन बाबाचा मोठा दर्गा आहे आणि रस्त्यामध्ये मला राव सांगत होते की ते कोळशाचे खाण आहे ओपनमध्ये पूर्ण आहे आणि ते बघा भयंकर अशी कॅमेऱ्यामध्ये पूर्ण दिसत नाही आहे पण अशी छान अशी बांधल्यासारखी अशी पूर्ण दिसत होती आणि भरपूर मोठी होती. इकडे सुद्धा आणि समोर सुद्धा होती. वाकीला जाताना भरपूर असे दर्गे लागले. त्यांना पण सुद्धा माहिती नव्हतं नक्की कोणता आहे म्हणून. शेवटी आम्ही मग लोकेशन टाकलं आणि त्यानंतर पोहोचलो वाकीमध्ये. तर इकडे बघा आणि खूप शांत आणि इथे पण खूप शांत वातावरण होतं. काही अशी चेंगड नाही, धावपळ नाही. खूप छान वाटलं. धापेवाड्याला यात्रा होती तर ठीक आहे. पण आदस्याला पण थोडी गर्दी होती. पण इथे शांत वातावरण होतं. छान वाटले इथे येऊन बसून आणि पहिल्यांदा मी इथे या दर्ग्यामध्ये आली. आमच्या घरी हे देव आहे माहेरी पण मी दर्गा म्हटलं तर गिरडलाच जाऊन आहे. त्याच्यानंतर मी दुसरा अजिबात दर्गा कोणताच बघितला नाही आणि रामाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला ताजुद्दीन बाबांचे आज दर्शन घडवले. आणि शेवटी देव देव असते. आत्मा एक रूप अनेक. आणि इकडे छान डाळ भाजी भात चालू होता प्रसाद म्हणून आणि गुरुवार असल्यामुळे दर गुरुवारी शाळेत असेल तिकडे स्वयंपाक तर आम्ही मस्त जेवण केलं. पोटभर जेवण केलं. धापेवाड्याला सुद्धा मसाले भात मिळाला प्रसादामध्ये आणि त्यानंतर आम्ही इडली खाल्ली होती आदास्यामध्ये आणि इकडे येऊन सुद्धा आम्ही छान डाळभाजीनं भात जेवलो आणि हा पण एक प्रसादच आहे. पण पोट अगदी टंब फुगलेलं होतं आणि ऊन भयंकर होती. रावांना म्हटलं थांबा थोडं बसूयात आपण आणि नंतर मग जाऊया. कारण पाण्या पावसाचं पण काही मोसम तसा काही दिसला नाही तर म्हटलं आम्ही थोडं विश्रांती घेतली तिथे. सकाळीच निघलो का 7:30 वाजता निघलो. पाणी थोडा थोडा होता. रेनकोट घालून निघलो. मग गोंडखरीत आलो. गोंडखरीत अजून पाणीच नाही इकडं. हो का? नाही 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 दोघंच जण आम्ही. हो पोरं शाळेत गेले ना. इकडे अजिबात पाऊस नव्हता आणि जसं आपण हिंगण्याच्या जवळ आमची गाडी आली आणि तिकडे भयंकर पाणी चालू झालं हिंगण्यामध्ये. तर म्हटलं चला आता इथे तिथे उभं राहण्यापेक्षा आता ओलच होऊयात आणि मग इकडे आमच्या शेतापाशी जो बंधारा बांधलेला आहे तिथे भयंकर पाणी असं वाहत होतं. एवढा आवाज होत होता. थांबा तुम्हाला हा आवाज ऐकवते. भयंकर वाटे श्रीमई काय आहे रे काय आहे रे हसली 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 दाखव असं दाखव. ते समजते पण दिले ते का. अरे 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 काय झालं रे. अरे शांत होऊन गेली. शांतच होऊन गेली तू.
तू शांतच होऊन गेली. आणखी हे आणलं हे. इकडे बघ, इकडे इकडे इकडे. घाबरत आहे का रे? आता समजू राहिला हळूहळू. पण हात मारायचा नाही समजत आहे, घ्यायचं नाही समजू राहिलं. हा हा. अरे हा, आता लागलं ना तिच्या हाताला. आता मारा ते. तू का पुसा तिचा रुमालला. गुदू 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 गुदू. काय आहे रे, काय आहे रे? उशी घेशी पाहिजे. हा, ओवी दीदी उशी घेते तर रागवते तिला. बळे पप्पा उशी पाहिजे म्हणजे उशी. कोण शिकवला म्हणते. हा, इथपर्यंतच होता आपला पाणी. एक दोन खेळ मग नाही लागलं. पकड 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 पकड. नॅचरली नॅचरली नॅचरली. अरे 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 अरे. थांबलं का रे, थांबलं का रे, थांबलं का रे. हिंगणामध्ये आल्यानंतर ओलं झालं. त्यानंतर चाय वगैरे घेतला घरी. आणि जी आमच्या बुल्लूसाठी आम्ही खेळणी आणली होती तर ती घेऊन इकडे आलो. आणि ती छान पहिल्यांदा काहीतरी असं वाजवण्याचं खेळणं तिला बघितलं. त्यानंतर थोडी हसत पण होती, थोडीशी म्हणजे भीत पण होती त्याला. नंतर थोडीशी रमली होती. आणि त्यानंतर आमचं तिच्याशी थोडं मस्ती करणं चालू होतं. त्याला मग याच नोटवर आजचा ब्लॉग थांबवते. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.